शेवटी नृसिंह सरस्वती स्वतःच धावून आले सुलक्षणाच्या मदतीला। एकनाथ भाऊ, जसे आपले स्वामी आपल्या मदतीला धावून येतात ना, अगदी तसं। अहो चारुलता ताई, अहो गोष्ट सुरू असताना मध्ये मध्ये काय असतं हो तुमचं? गती खंडित होत नाही का? आणि मग परत तुम्हीच विचारता, पुढे काय झालं, पुढे काय झालं, पुढे काय झालं? अहो एकनाथ भाऊ, असू देव। आणि हे पहा, भक्तही आले दर्शनासाठी। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आई आई नको ना, आई गुदमरल्यासारखं होतंय। लोक विचित्र नजरेने बघतायत। बघितलं गयाताई, या मुलामुळे आपली लाज जाते। कुसुमताई, अहो हे काय करता? त्याचं तोंड का झाकताय तुम्ही? हे बघा, तुम्हाला तर संकोच वाटत असेल ना, तर हा माझा मुलगा असं सांगते मी। पण तुम्ही त्याचं असं तोंड झाकून ठेवू नका। गे शाबास। स्वामी, आमच्यावर कोणतेही आणि कसलेही संकट आले की आम्ही फक्त आपले नामस्मरण करतो। अहो एक वेगळंच बळ मिळतं आम्हाला आणि आम्ही त्या संकटाचा अगदी सहज सामना करून जातो। मग आज कसं येणं केलं? काही विशेष काम? हो, विशेष म्हणजे प्रांतात नवीन 2 गुरुकुल उभे होत आहेत। त्याच्याच उद्घाटन समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी आम्ही इथे आलो। अरे वा, खूप छान झालं। आणि त्या गुरुकुलाचे अधिपती कोण आहे माहिती आहे? कोण बरं? गणेश। गणेश? अहो तो नाही का गणेश, ज्याची मौजी बंधनात दृष्टी गेली होती? अंध मुलगा अधिपती? हो, पण आता त्याला दिसायला लागलंय। कसं काय? अहो कसं काय म्हणजे, स्वामींची कृपा। अहो स्वामींनी आपल्या गळ्यातली माळ त्याच्या गळ्यात घातली आणि त्याच्या डोळ्याला झेंडूचे फूल लावले। त्याच्या डोळ्याला स्वामींचे हात लागतात, गणेशाने डोळे उघडले आणि त्यांच्या डोळ्यातून तेजाचे लोट वाहू लागले। हो, आता ते गणेश स्वामी कृपेने खूप मोठे विद्वान झाले। खरंच? हो तर। पुरे झाला कौतुक? मुक्काम आहे की धावती भेट? मुक्काम आहे। राजांना आमंत्रण देण्याचा मनसुबा आहे। अहो मग तुम्ही आत्ताच जा, कारण आज महाराज औंधला निघणार आहेत। हो का? आम्ही वाड्यावर जाऊन येतो। कसली घाई नाही, आम्ही इथेच आहोत। जा।